हे बघा, तुम्ही सगळे इथं कशासाठी आलं ना ते मला चांगलं माहिती, पण मी कुणाचं काय बी ऐकून घेणार नाही, आधीच सांगतो. अहो त्याच्या शाळेत विचार तरी करा. तिकडे मुंबईला आहेत की रगड शाळा, इथं काय डोंगराची कुसळ आणि म्हातायचं खावाड बोलणं. माझ्या पोराला बसता उठतं बोलत असतील, बानं पैसे नाही धाडलं, पैसे नाही धाडलं म्हणून. अहो आता बोलणारच की माणसं. म्हणजे अहो म्हणजे पैसे देत नाहीत असं नाही, म्हणजे परीक्षेला म्हणा, सहलीला म्हणा, कधीच त्यांनी कशालाच नाही म्हणलं नाहीत बघा. मागच्याला 5 रुपये नाही दिले म्हणून कशाला अंगावर गेले त्याच्या? मग घरासाठी तुम्ही बी गेला की. काय म्हणला? म्हणजे तुम्ही मुंबईला कामाला गेला ना, मग तिथं घर घेतलं भाड्यानं असं म्हणायचं त्याला. यासनी काय माहिती तिकडे किती कष्ट आहेत ते. आणि जाऊ दे, मला ना याच्यावरती जास्त बोलायचं नाही. माझं पोरगं यासनी जड झालंय म्हणून त्याला मी मुंबईला चाललोय, आणि इतरांना बिघडतं येते. त्याला वागायचं कसं, बोलायचं कसलं, कसलंच वळण नाही लागलं. काय चुकीचं बोललं, चुकीचं वागलं. कानपड दिन बघे, याचं बापाशी उलटं बोलायला शिकवलं त्याला. बरोबर आहे, स्वतःच्या बापाशी उलटं बोलायचं नाही, शिकवायचं राहिलंच की. आबा, याचं कडू बोलणार असेल ना तर मला तुमच्याशी बोलायचंच नाही. अरे मी चांगलंच बोलतोय, थंडपणानं जरा घे की. उलट तिकडं तुम्ही दोघं बी कामावर जाणार, कोण आहे र ह्याच्यावर लक्ष ठेवायला? हा, एकटं पडलं र पोरग, आणि ह्यो इथं नाही म्हणून आम्ही इकडं दोघं एकटं पडणार. आम्ही दोघं आहे की.